लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कला आणि अद्वैतप्रमाणेच राहुल आणि नैना देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतात। ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे। आता मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे। या मालिकेतील राहुल सर्वांसमोर नैनाला दोषी असल्याचं सिद्ध करतो। काजोलला कॅफेमध्ये नोकरी मिळाल्यामुळे तिचे वागणे बोलणे सगळे बदलले आहे। ती घरात साफसफाईचे काम करत असते। काजोलचे हे वागणे बघून तिच्या आईला धक्काच बसतो। काजोल इतकी समजदार झाली हे पाहून तिच्या आईला आनंद झाला आहे। तिला काजोलचे कौतुक वाटत आहे। एक दिवस काजोल चांगले मोठे हॉटेल उघडेल असं स्वप्न तिची आई आणि ती पाहत आहे। कलाच ते डिझाईन काढत असल्याची शंका अद्वैतला आली आहे। त्यामुळे तो ऑफिसमधून कलाला फोन लावायला सांगतो। पण कला देखील हुशार आहे। ती आवाज बदलून अद्वैतशी बोलत असते। पण तरीही अद्वैतच्या मनात शंका कायम आहे। तो घरी कलाला ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सांगतो। त्यावर देखील असतात असे बरेच पुरुष जे बायकांना अशी वागणूक देतात असे बोलते। नंतर ती अद्वैतला आयतं खाऊ बोलून निघून जाते। अद्वैतच्या मनाला ते लागते। तो कलाला भाजी कापण्यासाठी वगैरे मदत करायला जातो। पण त्याची वागणे पाहून कलाला आनंद होतो। नैनाला तिसरा महिना सुरू झाला असेल याची आठवण कलाला होते। ती सर्वांसमोर कलाला काय खायचं आणि काय खायचं नाही याची आठवण करून देते। तेवढ्यात रजनी देखील तिला सोनोग्राफीची आठवण करून देते। आबा कोल्हापुरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांकडे नैनाला जाण्यास सांगतात। पण इतर कोणत्याही डॉक्टरकडे गेले तरी सत्य सर्वांसमोर येईल असे नैनाला वाटते। त्यामुळे ती नकार देते। या सगळ्यात ती सौरभची मदत घेते। ती सौरभला भेटायला कॅफेमध्ये बोलवते। राहुल देखील तिचा पाठलाग करत येतो। नैना आणि सौरभला एकत्र पाहून राहुल चिडतो। तिला रागाच्या भरात खेचत घरी आणतो। नैनाने सौरभ हा तिचा डॉक्टर मित्र आहे असं सांगितले आहे। तसेच ते दोघे कॉलेजमध्ये एकत्र असल्याचं देखील नैना सांगते। तसेच हे सगळं राहुलमुळे होत असल्याचं देखील नैना सांगते। तो तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे असं देखील नैना बोलते। आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत।